पण त्या लोकांचं कसं झालं, त्यांना नाही का पैशाची हाव लागली, काम करायच्या जीवावर म्हणा किंवा प्रत्येक वेळेस फुकटचे पैसे येते, तर मग धाडा लागले घरी, बाबा जा घेऊन ये. आणि तिची नणंद तिच्या तोंडावर थुकत होती म्हणे. कितीपर्यंत आनंद तिला किती त्रास झाला असं बिचारीला. म्हणजे आजच्या जमान्यामध्ये असे काही लोक आहेत जिथं पैसा आहे तिथं सुख असतं असं नाही मित्रांनो, बरं का. तुम्हाला खरं सांगू, पैसा असूनही सुख नाहीये. मग काय कामाची अशी जिंदगी, काहीच कामाची. नुसतं पैसाच काही सगळं काही नसतंय. काय बनतंय आपल्या किचन मध्ये? तुला खूपच टेन्शन आलंय का आई? मला काही समजत नाही. माझ्या मम्मीला टेन्शन आलं बाबा खूप. सगळं काम मलाच करावं लागेल भैया. मग आता काय करते? ती सून गेलेली माहेरी, तर तू सवय लावली आहे त्याची सूनबायांना तुझ्या, म्हणून तुला तेवढं काम करावंच लागणार. एकल्या माणसासाठी आहे का बरं परिवेश? जाणं होतं तर काही नाही वाटत. एकल्या माणसाला आता येत नाही इतक्याला. हो कर ना म्हणा तुझ्या हिशोबानं. नाही कर म्हणा, मी इथं व्हिडिओ घेतोय जरा. आता तुळजापूर खंडोबा तिकडेच आहे. नमस्कार, कशा आहात तुम्ही? मजेत ना? आणि सगळेजण विचार करत असेल की काल व्हिडिओ आला नाही, तर ठीक आहे, तर सॉरी बाबा, काल नाही भेटला. आणि कोमल नाही तर मी जास्त काही व्हिडिओ वगैरे शूट करत नाही, कारण की रामभाऊचे व्हिडिओ कंटिन्यू आई आणि रोहिणी येत असतात, त्यामुळं मी व्हिडिओ शूट नाही केले. म्हटलं चला आज थोडा व्हिडिओ घेऊया. तर माझ्यासोबत आजची आपली स्पेशल संवाददाता आहे, जिला आपण कधी मध्ये व्हिडिओत घेत असतो, आणि ती आता जागी आहे म्हणून आज व्हिडिओत घेतोय. तर हे बघा. का ग बाळा पिलू, थंडी वाजेल तुला? थंडी? तर आमच्या इकडे नाही का पाऊसच चालू आहे. एक 4-5 दिवस झाले रेड अलर्ट दिला होता, तरी आम्ही बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो थोडाफार, पण एवढा पण नाही. आजी गेलेली तिकडे बाहेर, इकडे सुदर्शन आलाय. लय लवकर आलाय भाऊ. हा, इकडे आई आहे आपली. आई काय काय ते कसे लोक आहेत ग आजकाल? तुला कसं वाटलं ते ऐकून, ते वैष्णवी हगवण्याचं? ती आईनं पण बघितली, ती माझ्या आधी न्यूज बघितली होती, तर म्हटलं त्याविषयी थोडं बोलाव. किती 51,000 हुंडा, 51 तोळे सोनं, एक फॉर्च्युनर गाडी आणि 7.5 किलो चांदीचे ताट. गौऱ्या पण दिलत्या म्हणे. गौरे कशाला? चांदीच्या गौऱ्या तयार करून दिलत्या. आणि चक्र परत, आणि ती चक्र परत 1.5 लाख 2 लाख घेऊन यायची. घड्याळ दिलती म्हणे हातामध्ये 1.5 लाखाची. एवढं सगळं असून सगळं काही पैसेच नसतं बरं का. आणि माय बाप एवढे साधे वाटतात तिचे. हा ना, मग आता बापानं काय केलं, लेकीत सगळ्यात जास्त जीव म्हणून पुरेल सगळं द्यायचा प्रयत्न केला. पण त्या लोकांचं कसं झालं, त्यांना नाही का पैशाची हाव लागली, काम करायच्या जीवावर म्हणा किंवा प्रत्येक वेळेस फुकटचे पैसे येते, तर मग धाडा लागले घरी, बाबा जा घेऊन ये. आणि तिची नणंद तिच्या तोंडावर थुकत होती म्हणे. कितीपर्यंत आनंद तिला किती त्रास झाला असं बिचारीला. म्हणजे आजच्या जमान्यामध्ये असे काही लोक आहेत जिथं पैसा आहे तिथं सुख असतं असं नाही मित्रांनो, बरं का. तुम्हाला खरं सांगू, पैसा असूनही सुख नाहीये. मग काय कामाची अशी जिंदगी, काहीच कामाची. नुसतं पैसाच काही सगळं काही नसतंय. बरं हे सगळं सोडा, तुमच्या सुना कुठे गेले? चांगले बाबा, असे सुन सासू सासरे असेच भेटायला पाहिजे सगळ्या पोरींना. सगळ्यांचं व्यवस्थित झालं पाहिजे असं मी हे करतो. हे बघा कसं पालतं पाडण्याचा प्रयत्न चालू. इकडे बघा, तू तुझ्या मम्मीला आवाज दे बरं, दे आवाज, दे ना. काल न्यूज नाही पाहिली का तुम्ही? हा, न्यूज नाही पाहिली तुम्ही काल? आणि ती जी न्यूज आहे ना ती पुण्याचीच आहे. 1 वर्षापूर्वीच ते लग्न वगैरे काहीतरी झालं होतं, वैष्णवी हगवणे. तर तिच्याविषयी आम्हाला जरा वाईटच वाटतंय. असं नव्हतं व्हायला पाहिजे, पण जाऊ दे. आई कचरा गाडी आलेली, आज तू जाते का? मी जाऊ जातो तसं. तर आई चाललेली कचरा टाकायसाठी, कचरा गाडी आलेली, आणि पाऊस कंटिन्यू चालू आहे. त्यामुळे जरा पावसामुळे जरा कचकच व्हायला लागलं. मला ते कळतच नाही पावसाचं. हे बघा खूप साचलंय. इथून हा रस्ता एवढा डेंजर झालेला आहे, बाहेर निघायचं म्हटलं तर डायरेक्ट गाडी पडायची भीती वाटते. पण ठीक आहे, आली नाही आहे अजून, थांब जरा. हा, तर कोमल उद्या आपल्या इकडे येऊन जाईल. कदाचित उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती दिसली तर मी नक्कीच व्हिडिओ बनवेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल. 2 दिवसापासून व्हिडिओ छोटा येतोय, 1 दिवस आड येतोय.
सगळे तुम्हाला इनकन्व्हिनियन्ससाठी मी सॉरी बोलतोय. आपली आजीबाई पण येईल 2 मिनिटांमध्ये. ती आली की तिच्यासोबत जरा भेट घालून देतोय. मला यांना नाही का आळंदीला न्यायचंय बघा सगळ्यांना. पण माझ्या आज आहे एखादच आहे ना, यांना बोललो तर आज जाऊ. पण हे काय कोणी आले नाही आळंदीला. आजीबाई म्हणे मी पण नाही येत म्हणे. नाही का तुम्ही आळंदीला यायला कोण नाही म्हणून राहिले मला काही समजा ना तुमचं. हे आई तर येतच नाही, दादा पण नाही बोलले आणि आजी पण नाही म्हणते यायचं. तर काय करायला पाहिजे सांगा. कुठं नेऊन सोडायला पाहिजे यांना. चांगलं देव धर्म तुम्हाला समजते का आजी. तुम्ही आळंदीला काऊन नाही म्हणता. आपण सारे एक खटे जाऊ. मग एक खट्ट्यात चला म्हणतोय ना आता मी. हो ना मग कोमल आल्यावर. हा तर कोमल उद्या येईल ना, परत दिवशी जाऊ आपण रविवारी. हा, जाऊ ना मग जाऊ. तुम्ही नाहीच कराल. तुम्हाला आळंदी पाहिजे नाही का. नाही जाऊ ना मग जाऊ. मग हा. आळंदी आमच्या जवळ 27-28 किलोमीटर आहे. 1-1.5 तासाचा रन आहे. आम्ही 2 व्हीलरवर जाऊ. 4 व्हीलर मध्ये पाठवून देते. मग कशी बोट खाते बा. तू बोट नको खाऊन बाळा. भूक लागली तुला. तुला भूक लागली बोट छोट करशील ना तू खाऊ खाऊ. हा असं नाही करू नाही का. असे नाही करू. असे नाही करू. किती टेन्शन येतं तुला. हा नुसतं टेन्शनच येत तिला. घालते तोंडात बोट. मांडीवर घेतलं ना तर घालत नाही. खाली टाकून दिलं की तोंडात बोट घालती. हा आणि अंगावर ठेवत नाही. लेकर तुम्हाला माहिती आहे लेकर अंगावर ठेवतच नसतात. ती तोंडात बोट घालून वकारी काढते आणि उलटी करते. अशी येडी बाई झाली आमची. थंडी खूप वाढलेली आहे. अचानक हे वातावरणात बदल झाला. आणि पावसाचं म्हणायला गेलं तर यावर्षी लवकर मला वाटतं की आता 7 जूनची वाट पाहायची गरज नाहीये. अजून 15 ते 20 दिवस आधी पाऊस आलेला आहे. तर असा विषय आहे बघा आमच्या नाही सॉरी पुण्यामध्ये. आमच्या म्हणलं तर परत तुम्हाला प्रॉब्लेम होईल काही लोकांना. किती वेळा नमस्कार करता मग अशी करा तुम्ही. झालं का. आजीबाईन झाल्याला 15 दिवस बरं का. 15 ते 20 दिवस झाले आजीबाईन तिखट वस्तूला हात सुद्धा लावलेला नाहीये. फक्त नाही ग घेऊ चल तिला. आजी आहे का. आणि आजीनं काय केलं माहितीये का. काल एक बांगडी भजा खाल्ला. आजी काय वाटलं का तुम्हाला. काय नाही वाटलं. मग खात जा ना. हे बघ कशी बोट खाते. तू नको बोट खाऊ ना बाळा. तीच सवय लागन ना तुला. तू ऐकत जा पप्पाच. सुस्त आहे. सुस्त आमची पिऊ जी आहे ना ती सुस्त आहे. ती पप्पा सारखी. पप्पाला बी सकाळी तुम्हाला माहिती आहे पप्पा किती वाजता उठे. आता तरी इकडे काम आहे म्हणून 10 वाजेपर्यंत आवरतो. त्या जालन्याला 11-11:30 वाजे त्याला आवरायला. आता त्याची ती सवयच आहे. त्याला आपण काही करू शकत नाही. अरे किती ढगाळ मग ड्रेस घातलाय तुला. मोठा व्हायला काय. लय मोठा झाला. मग याच्यावर नको घेऊ व्हिडिओ. नाही ते व्यवस्थित दिसतच नाही तर कशाला घेते. हा तर हा ड्रेस बघा जरा मोठा दिसू लागला तिला. M साईज म्हणून मोठी व्हायलीत. तर असा विषय. काय रे बाबा कधी जायचंय कोमलला आणायला. काय विषय तुझा. हो बरं झालं बाबा. आमच्या ताईने बोर घेतलाय. तिला पाणी लागले माहिती सुदर्शन. पाहिलं व्हिडिओ. मला आता सांगितलं बघतो. लय खतरनाक पाणी लागलं ना. आता 6.5 लाख रुपये खर्च चालला नाही. सगळ्याला पहिलं आता ते धरून काय केलं तरी. हा शेतात तर वेगळा बोर असतो ना. शेताचा रेसिडेन्शियलचा वेगळा असतो आणि शेतातला वेगळा असतो. त्याच्यामुळे ते तसं काहीतरी खर्च लागला तिला. आणि देवाच्या कृपेने तिला पाऊस पाणी चांगलं लागलंय बाबा. काय बनतंय आपल्या किचन मध्ये. तुला खूपच टेन्शन आलंय का ग आई. मला काही समजत नाही. माझ्या मम्मीला टेन्शन आलं बाबा खूप. सगळं काम मलाच करावं लागेल भैया. मग आता काय करते. तिच्या सून गेलेली माहेरी. तर तू सवय लावली आहे त्याची सूनबायांना तुझ्या. म्हणून तुला तेवढं काम करावंच लागणार आता. मी करणार नाही. असं बोलून थोडीच होत असतं. कृतीतून दर्शवलं पाहिजे. कळालं का. तसं असतंय माहिती का. जाणं त्याला आवाज दे ना. जाणार ना मग तिने ड्रेस घातला. जाणं पटकन. पण ती पोरगी उठन मग काय करसान. ती पोरगी उठली की मग एकटीच खेळायची घरात. मग छान अशी आहे बघा. आम्ही सिंपल आलू वांग्याची भाजी करत असतो. तुम्हाला अशी आवडते का सांगा. यात 1 आलू आणि 3 वांगे असतात. 1 वांग आणि 3 आलू असतात है ना. का आलू वांगे कमी होते आज. नाही फेक वांग मग फेक बटाटा दोन्ही त्याची.
पण बटाटे खूप जास्त दिसतंय त्यामध्ये वांग्यापेक्षा. वांग्याचं मोठं मोठं फोडून बटाट्याचं आणि तुम्हाला सांगायचं आहे की अक्षय, तुम्हाला माहिती असेल कोमलचा भाऊ, त्यांना एक दुकान टाकलेली आहे देवांश फुटवेअर म्हणून. त्याचं त्यांनी चालू केलेलं आहे नगरमध्ये. तर मी नगरला कोमलला आणायला गेलो ना की मग तुम्हाला ते दुकान पण दाखवेल. तर त्यांना काल चालू केलं आहे आणि माल वगैरे थोडा भरायचं बाकी वाटतं. तर छान असं दुकान चालू केलेलं, मी नक्कीच तुम्हाला व्हिजिट करेल. आणि त्यांना नवीन वाटचालीसाठी खूप खूप अभिनंदन, कारण की ते व्हिडिओ बघतच असता. म्हटलं चला आजच्या व्हिडिओमध्ये थोडं आपण त्यांना ते पण, कोणी जर कधी बुराणनगरला किंवा नगरला राहत असेल तर नक्की व्हिजिट करा. देवांश फुटवेअर म्हणून आहे. आज त्यांचा माल वगैरे लावून होऊन जाईल, 1-2 दिवसात दुकान चालू होऊन जाईल. आणि जेव्हा दुकान चालू होईल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच तिथं व्हिजिट करेल तिथं आणि तुम्हाला दाखवेल. बाकी अजून काही विषय नाही. इकडे ही झोपलेली आहे रितू, आजीबाई इकडे झोका द्यायची. आजीबाई, तुम्ही जेजुरीला किती वेळा गेलेले आहेत? एकदा गेलो. एकदाच गेलात का? मग आता जायची इच्छा आहे की नाही परत? जाऊ ना सारेजण. सारेजणच करता बा तुम्ही. सारेजण कशी गाडीत बसणार? तुमच्यासंग मला बरं वाटतं बाबा. असं गणपतीला जाऊ. गणपतीच्या लगेच तिकडे जाऊ. बरं हा, पहिलं गणपती दर्शन घेऊ. बरं, पहिले गणपतीचं घेऊ, नंतर जेजुरीला जाऊ. हा, तिकडे जेजुरी गेलो. ह्या दादाचं आईचं लग्न झालं तेव्हा तुम्ही जेजुरीला घेऊन गेलता का? नाही ना, कोणाला सांगितलं? मी इकडेच गेली होती बाया. न्यायला पाहिजे होतं का नव्हतं? मग नेलं नाही कोणाला, इकडेच गेली होती ना मग बाया संग गेली. आता येणार आहे की नाही इकडे? काय सांगा तिचं तिला माहिती. तुम्ही फोन करून विचारत असतो ना आधी आजी. ती काय येते रे बाबा इतक्याला आम्ही इकडे एकल्या माणसाठी आहे का बरं परवेश. जाणं होतं तर काही नाही वाटत. एकल्या माणसाला आता येत नाही इतक्याला. हो, कर ना म्हणा तुझ्या हिशोबानं. नाही कर म्हणा, मी इथं व्हिडिओ घेतोय जरा. आता तुळजापूर खंडोबा तिकडेच आहे. तुम्ही गेले का तुळजापूरला? गेलेले का? हा, कोल्हापूरला कोल्हापूरला गेलेली. लय फिरला मग तुम्ही तर. हा, सिनापूर गेली. हो का? हा, तुमच्यासाठी गेली रे सिनापूरला. शनी शिंगणापूर म्हणता. हा, त्याला तिरुपतीला गेलेले का? तिला जाऊन आली मी. बालाजीला गेले का? नाही, तिरुपतीला जाऊ आपण तिरुपतीला. एवढ्या मोठ्या देवाला गेलो. जायचं ना मग एखाद्या वेळेस. लहान देव केले साहेब. आपण जाऊ आता. इच्छा ना बाबा. जाऊ ना आता. आता इकडे पुण्यात आलेलो आहे. आता जाऊ एखाद्या जवळ वेळेस. असेल तर जाऊ आता इथून. इथं पाऊस पण चालू आहे ना. नाही, इथून जवळ असेल जाऊ. रायगडवर जाऊ आजी आपण. खरं रायगड माहित तुम्हाला? काय माहिती मला. आजीला माहितच नाही बाबा. मस्त तुम्हाला रायगडवर घेऊन जातो आणि तिथे गेल्यावर तुम्हाला सांगतो मग आपण कुठं आलेलो आहे काय आलो. गेलेली. वनीस देऊल गेले का? हा, काय आजीला आणि यांना सगळ्यांना आपल्या रायगडला घेऊन जायचंय. आळंदीला जायचंय, नंतर रायगडला जायचंय. रायगडला रोपवे वगैरे आहे म्हणून यांना काही त्रास होणार नाही. तिथं जवळच आहे सगळं, काही जास्त लांब नाही. 170 किलोमीटर आहे इथून. करूया सगळं काही, फिरूया व्यवस्थित. भीमाशंकरला घेऊन जाऊ. आणि त्र्यंबकेश्वरला गेलेले का? तिरमुशी गेली. नाशिकला आजीला सगळे देवस्थान थोडे करायला लावायचे आणि मस्तपैकी मग फिरायचं. आता म्हणजे पावसाळा वगैरे चालू आहे ना, तर थोडा त्रास होईल सध्या, पण ठीक आहे, करू आता ऍडजस्ट काहीतरी, नाही का? हा. आणि कोमल येईन उद्याच्या दिवशी तिला आणायला जायचंय. उद्या आता मला ट्रॅफिकचं खूप टेन्शन आलेलं आहे सगळ्यात. तर मला एवढं टेन्शन आलेलं आहे सध्या यायचं. कोमलला घेऊन यायचं म्हटलं तर ट्रॅफिक वगैरे तुम्हाला माहिती पुण्याचं कसं असतं. आता उद्या मला ते बघायला भेटणार आहे. तशी माझी इच्छा नव्हती गाडी घेऊन जायची, बसनं जायची इच्छा होती. पण बस म्हटलं तरी पण ते तेवढं थांबावंच लागणार, तेवढं अडकून पडावंच लागणार. पण म्हटलं ठीक आहे. तर असा विषय बघा. चला इकडे बघा, आहे का मार्गदर्शन करताना दादा त्यांना जेवण करायचंय म्हणून चालू आहे. चला आता मी व्हिडिओचं एंड करतो. बाकी आजचा व्हिडिओ जरा छोटाच होता, थोडं ॲडजस्ट करा. 2 दिवस नंतर तुम्ही मोठा बनवायचा प्रयत्न करेलच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटतो तुम्हाला नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची. रामभूतीला व्हिडिओ शूट करतोय. रामा लाईट आलती. रामा लाईट येऊ. आम्हाला व्हिडिओ घ्यायचा आहे, तो लाईट गेली की बाबा सकाळी. असा विषय झालेला आहे त्यांचा. लाईट येऊन गेली परत बघ एकदा. ते बघ यायचं करायची. तर चला तुम्ही स्वतःची काळजी घ्या. मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.